कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी विद्यार्थी वसतिगृह इमारत उद्घाटन सोहळा आज दिमागदार पद्धतीने संपन्न झाला। विशेष म्हणजे या इमारतीत डिस्ट्रिक्टिव्ह एज्युकेशन सोसायटी दापोली संचलित श्री रामराजे महाविद्यालयाच्या कार्यालयाचे तसेच कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संगमेश्वर मुंबई संचलित मामासाहेब भुवड कॉलेज ऑफ कॉमर्स अँड हॉटेल मॅनेजमेंट कार्यालयाचे देखील उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी रामराजे महाविद्यालय दापोलीचे संस्थापक आणि सीईओ संदीप राजपुरे, संस्था अध्यक्षा स्मिताली राजपुरे, रामराजे कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य वेदिका राणे, रामराजे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य शेखर पाटील, मामासाहेब भुवड महाविद्यालय समन्वयक सोनल पेंडकर व इतर शिक्षक उपस्थित होते। आपल्या संस्थेच्या कार्यालयाचे मुलुंड या ठिकाणी उद्घाटन झाल्याबद्दल वेदिका राणे यांनी समाधान व्यक्त केले। नमस्कार। कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यार्थी वसतिगृह इमारतीचा आज उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे आणि आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाची बाब आहे की याच इमारतीमध्ये डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचं ऑफिस स्टार्ट होत आहे। आजपर्यंत ही संस्था दापोलीसारख्या शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये कार्य करत आहे। 2004 साली डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली। आज जवळपास 17 वर्ष ही सोसायटी ग्रामीण भागातील होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे। 2019-20 साली या संस्थेने देवरुख येथे मामासाहेब भुवड कॉलेजची स्थापना केली आणि आज या संस्थेमध्ये जवळपास हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत। महाराष्ट्रातील इतर भागांमधूनही विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आजपर्यंत ही संस्था ग्रामीण भागामध्ये कार्य करत होती, पण आज या संस्थेचं मुलुंडमध्ये सुद्धा ऑफिस सुरू होत आहे। 2004 साली स्थापना सुरू झाल्यापासून हे सगळे जे सहकारी आहेत माझे, आज तक आम्ही संस्थेशी सगळे निगडीत आहोत। संस्थेची जवळून प्रगती आम्ही पाहिलेली आहे आणि आम्हा सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाणार आहे।